नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरील सभेवरून वाद पेटला। मैदानाची पाहणी करायला गेलेल्या बच्चू कडूंना पोलिसांनी अडवलं। बच्चू कडू पोलिसांवरच भडकले। अरे दादा, आमची आहो शिंदे साहेब, कायदा नका तोडू हो। आम्ही कायदा अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये अमित शहांच्या सभेपूर्वी पावसाची जोरदार हजेरी। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी शहांची सभा। जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रावसाहेब दानवे उद्या शक्ती प्रदर्शन करणार। निलेश लंकेंचा अहमदनगर दक्षिणसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी निलेश लंकेंचं कुटुंब आणि कुटुंबियांकडून केलं गेलं औक्षण। मवियाचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। विशाल पाटलांना सांगली लोकसभेसाठी लिफाफा चिन्ह। दत्त मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडत लिफाफा चिन्हाचा प्रचार सुरू। पक्षाकडून कोणतीही नोटीस किंवा आदेश आलेला नाही। माझ्यावर काँग्रेसकडून कारवाई होईल असं वाटत नाही। विशाल पाटलांकडून विश्वास व्यक्त। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी। ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधवांकडून उमेदवारी अर्ज दाखल। काहीही झालं तरी निवडणूक लढणार, जाधव ठाम। धाराशिवमधील उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटलांना आचारसंहिता भंगाच्या नोटीसनंतर आयोग सतर्क। पोलीस, सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश। विनोद पाटील यांनी घेतली उदय सामंत यांची भेट। छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मला द्यावी, मराठा समन्वयक विनोद पाटील यांची मागणी। उदयनराजे भोसलेंनी वाई दौऱ्यावरती महागणपतीचं घेतलं दर्शन। उदयनराजेंकडून बाप्पाची महाआरती। माजी आमदार मदन भोसले आणि महायुतीत सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित। महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या स्थावर संपत्तीत वाढ। 5 वर्षात 63% वाढली संपत्ती। सोनवणे 28,92 लाखांचे मालक। मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। भाजपत मला कायम अपमानास्पद वागणूक, संजय क्षीरसागरांचा आरोप। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवाराची राम सातपुतेंसोबत बैठक संपन्न। पांडुरंग परिवाराकडून राम सातपुतेंना जाहीर पाठिंबा। सुनेत्रा पवारांच्या इंदापूर दौरा ग्रामस्थांकडून। सुनेत्रा पवारांचं स्वागत। इंदापूरची जनता भक्कमपणे साथ देईल, सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त। बुलढाणामध्ये रविकांत तुपकरांची विक्रमी प्रचार रॅली। चिखलीमध्ये तुपकरांच्या रॅलीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पुण्याच्या मंचरमध्ये अमोल कोल्हेंसमोर मोदी घोषणाबाजी। शिरूरमध्ये कोल्हे आणि आढळरावांमध्ये संघर्ष पेटला। वाशिममध्ये मानवी साखळीतनं मतदान जनजागृती। शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून साखळीद्वारे संदेश। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न। धाराशिवमध्ये मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाकडून बॅनर। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग जागोजागी बोर्ड लावणार। धाराशिव शहरामध्ये मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न। लातूरमध्ये मतदान करणाऱ्यांसाठी खास सवलत। हॉटेल, मॉल्स, मेडिकल दुकानांमध्ये 5% सवलत मिळणार। तर एका मॉलमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या 21 महिला आणि पुरुषांना मोफत कपडे भेट देण्यात येणार। परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा। भागवत कराड यांच्याकडून जानकरांना मतदान करण्याचं आवाहन। परभणी लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष तटस्थ। महाविकास आघाडी अथवा महायुती दोघांनाही समर्थन न देण्याची प्रहारची भूमिका। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पेठ किल्लामधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये। लातूर मतदारसंघात 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह। धाराशिव लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 35 पैकी 4 उमेदवारांचे अर्ज मागे। निवडणूक विभागाकडून उमेदवारांना चिन्ह वाटप। मनोज जरांगेंच्या जीवनावर आधारित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात। सेन्सॉर बोर्डाकडून आचारसंहितेचं कारण देत चित्रपट प्रदर्शनावरती रोख।
भंडाऱ्याच्या चांदपूरमधील हनुमान मंदिरामध्ये प्रफुल्ल पटेलांनी सपत्नीक घेतलं दर्शन. दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवाला सुरुवात. दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. 25 एप्रिलपर्यंत तुळजाभवानी मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं. चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेचा आज महत्त्वाचा दिवस. वाढत्या उष्णतेमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काळजी घेण्याचं केलं जातंय आवाहन. देशभरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि बजरंग बलीच्या मूर्तीला महावस्त्र परिधान. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांची अनोखी कला सादर. तुळशीच्या पानावर अवघ्या 30 मिनिटात हनुमानाचं चित्र रेखाटलं. साताऱ्याच्या पाटणमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची गोल रिंगणानं सांगता. मंत्री शंभूराज देसाईंची सहकुटुंब हजेरी. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये 125 किलो हनुमान गोटा उचलण्याची स्पर्धा. बजरंगबलीचा जयघोष करत अनेक तरुणांचा सहभाग. गोटा उचलून तरुणांकडनं शक्ती प्रदर्शन. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना. हनुमान जन्मोत्सवाचा भाविकांमध्ये मोठा उत्साह. गोंदिया जिल्ह्यामध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा. भाविकांकडनं महाप्रसादाचं वाटप. 25,000 नागरिकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. जळगावच्या शिरसाळ्यामध्ये मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी. मारुती मंदिरात महाआरती आणि श्रीरामाचा गजर. पुण्याच्या मुळशीमध्ये भाविकांकडनं म्हसोबा देवस्थानला 101 तोळ्याचा सुवर्ण मुकुट अर्पण. खारावडेमध्ये म्हसोबा देवाच्या दर्शनासाठी झाली मोठी गर्दी. बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळामध्ये नारळी सप्ताहाला सुरुवात. सप्ताहाच्या कीर्तनाला खासदार प्रीतम मुंडे यांची हजेरी. जळगावच्या जामनेरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त रोटवद गावामध्ये पहाटेपासूनच गर्दी. मध्यरात्री हनुमान मूर्तीला शेंदुराचं लेपन करून पहाटे महाआरती करण्यात आली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यानं बसस्थानकावरती गर्दी. बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा वगळता राज्यामध्ये आज येलो अलर्ट. अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही इशारा. सोलापुरात अवकाळीमुळे पिकांचं मोठं नुकसान. आंबा, द्राक्ष आणि फळबागा उद्ध्वस्त. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना अपेक्षा.